राधिका काय झालं? पाय लागलं का? लागलं. काय झालं? मुरगळला काय घसरलीस? काय झालं? काय नाही हो, मुरगळलाय पाय. काय तू पण वेंधळ्यासारखी वागतेस? असं कसं मुरगळा? बरं चल आज चल बरं आधी. उठवा ना मग मला. मी मग काय? मग फोन द्या, गुप्ते भाऊंना बोलवून घेतो. काय बोलतेस तू? आता काय अख्ख्या सोसायटीला बोलवणार का? मग धरा ना हात. सावकाश. आई. हळू हळू. सगळं निसरड झालं इथे. सावकाश. तू पण ना जरा बघून चालायचं ना राधिका. हळू. राधिका तू बस बरं जरा इथे. माझा पाय खूपच दुखून राहिला. हो कळतंय दुखतोय ना पाय. अगं हो, आता तुला इथे आणून माझ्या हाताला रग लागली. काय राधिका, तुलाही आजच पडायचं होतं का? आजच म्हणजे मी काय म्हणून राहिला? मी काय मुद्दाम पडले का? आज काय विशेष काय आज? अगं विशेष म्हणजे ऑफिस वगैरे होतं ना म्हणून विचार, बाकी काही नाही. काय रोजच असतं. मी काय म्हणते, हळू ना. तुम्ही आज ऑफिसला नाही जायचं. पाय खूप दुखून राहिला माझा. तुम्ही इथेच थांबायचा, पुढे जायचं. हो आपण बघू ना, मी डॉक्टर बिक्टरला काहीतरी डॉक्टर वगैरे काही नाही, तुम्ही थांबायचे. खूप दुखून राहिला पाय. ओरडू नकोस ना, केवढ्या ना ओरडतेस राधिका. बर्फ आणा. बर्फ आणा. बर्फ त्या बिकडे असेल ना. फ्रीजर मध्ये असतो बर्फ. आता तेही सांगायचं का मी? नाही तू बस, मला कळतं राधिका, एवढं लगेच बोलू नकोस. तू जरा आरामात बस, आणतो मी. आणि कमी ओरड जरा. हळू. बरं वाटतंय का? आता बरं वाटून राहिलं. तरी खूपच दुखतोय हो पाय. दुखतोय ना. म्हणून मी म्हणतोय चल ना डॉक्टरांना बोलू ना, काय ते कळेल ना लगेच. एवढं नाही दुखत आहे, आता बरं वाटतंय. एवढं नाही दुखत आहे? मग मी जाऊन येऊ का ऑफिसला? असं काय करून राहिलात तुम्ही? आता अथर्व येईल ना, त्याला दूध द्यायचंय, नाश्ता गिश्ता द्यायचाय. हे सगळं काय मी दुखऱ्या पायाने करू का? आता आई बाबा पण नाहीत. ते असते तर त्यांनी तरी केलं असतं. मी तिकडे काय उत्तर देऊ? कुठे? हे ऑफिस मध्ये ग, महत्वाच्या मीटिंग्स होत्या ना आज, बाकी काही नाही. हाव का? राहू दे चला. सर का वा बाजूला. आई. कशाला उठतेस आता तू? तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, मी तुमचा डबा करून देते. सर बस काही आवश्यकता नाहीये. इथं तुला उभं नाही राहते, ते डबा काय करून देणार आहेस तू? बस गुपचूप. मी काय म्हणून राहिले? तुम्ही पानवलकर सरांना विचारा ना, का मी आज ऑफिसला नाही आलं तर चालेल का? मी पानवलकरांना विचारतो. अगं पानवलकर मला विचारतात सुट्टी हवी असेल तर. मी नाही विचारत कोणाला. हाव का? झालं तर मग थांबून जा ना घरी. तुला मला आजच का थांबवायचंय? कारण मी आजच पडले ना. जरा पाय चेपून देता का? बरं वाटतं मग. तिचा पाय लवकर बरा झाला तर मला इथनं पळता तरी येईल. पळायचे बहाणे शोधून राहिलात का तुम्ही? मला सगळं समजून राहिलं ना. नटवीचे पाय चेपत असाल, तिच्या पायाला नेल पॉलिश लावत असाल, सगळं करत असाल. एक दिवस माझ्यासाठी वाया घालवला तर काय हरकत आहे? मला काही पाप नाही लागत. पाप लागलंच तर ते तुम्हाला लागेल, शन्यामुळे. शनाया काय? जरा एक मिनिट इकडे. ऍक्च्युली पानवलकर सरांचा एक निरोप आहे, तो तुला द्यायचा आहे म्हणून तुला इकडे बोलवलं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बापरे, हे काय? पेंडिंग वर्क. कोणाचं? किती पेंटिंग वर्क आहे यार. बरोबर आहे, पानवलकर तुझ्यावर चिडलेत म्हणून मला बोलवलंय. एक मिनिट. हे पेंडिंग वर्क तुझं आहे. पण मग ते माझ्या डेस्कवर का आहे? तेच सांगत होतो.
पानवलकर सरांनी मेसेज दिलाय की हे काम तुम्ही दोघींनी मिळून पूर्ण करायचंय. तेच सांगायला तिला इकडे बोलवलं शनायाला. काय? पण मी हिचं काम प्रत्येक वेळेला का करू? नाही ऍक्च्युली मला सुद्धा सरांनी खूप काम दिलंय, बघतेस ना. आणि मला आजची डेडलाईन आहे. नंतर ऑफिसमध्ये मी सगळ्यांना विचारलं, तुम्हाला विचारलं ना. हो. हा, ऑफिसमध्ये कुणीच शनायाचं काम करायला तयार नाहीये. मग सर म्हणाले की समिधा शनायाची चांगली मैत्रीण आहे, समिधा नक्की मदत करेल. म्हणून मग तू सुद्धा तिच्या बरोबर काम करायचं. यार शनया, तू का नाही तुझं काम वेळेत पूर्ण करत यार? तुझ्यामुळे आता मी पण अडकणार आहे. माहितीच नाही मला एवढं काम आहे. वा, ओल्ड फर्निचरनी खूपच काम दिलंय. श्रेयस, श्रेयस ऐक ना. बोल बघ नाही ते. बोल पटकन शनाया. ऐक ना. हे थांबव आधी, हे थांबव. एवढा इंटेलिजंट आहेस ना, प्लीज हेल्प अस ना. खूप काम आहे, प्लीज. एक मिनिट. तुला दिसतंय ना मला किती काम दिलंय ते, आणि मला पण आजचीच डेडलाईन. आता मी तुम्हाला मदत करत बसलो तर माझं काम कधी करू? त्यापेक्षा तूच एक काम कर, लवकर कामाला सुरुवात करा. नाहीतर पानवलकर सर आले आणि तुम्हाला असं बघितलं तर वाट लागेल, कळलं? पानवलकरांची धमकी नको देऊ मला. ते काय गब्बर सिंग आहेत का? ओ, आहे मी गब्बर सिंग. मिस शनाया, आजच्या आज हे सगळं पेंडिंग वर्क कंप्लीट झालं नाही तर पर्स उचलायची आणि निघून जायचं कायमचं. गब्बर सिंग काय? कळलं? म्हणून जरा बोलताना ना आवरत जा स्वतः. हा, शनया मॅडम या, बसा, काम करूया. थांब खुर्ची घेऊन येते. ओढवून घेतलेली. आ